मागील 20 दिवसापूर्वी बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील 4 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली. मात्र याच प्रकरणामध्ये नावे असलेल्या 3 आरोपींना अजूनही अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडालेली आहे. राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे खराब झालेलं आहे, तापलेलं आहे. खंडणी आणि खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलेला आहे. सीआयडीकडून या प्रकरणाचा कसून तपास केला जातोय. सीआयडीकडून तपास सुरू आहे. दरम्यान 2 दिवसापूर्वी सीआयडीकडून वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली होती. आता याच प्रकरणात मोठी घडामोड समोर येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची देखील चौकशी केली जात असल्याची माहिती मिळते. बीड शहर पोलीस ठाण्यात संध्या सोनवणे यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते. मिळालेल्या माहितीनुसार संध्या सोनवणे यांच्यासह आणखी 3 जणांची चौकशी याच प्रकरणी सुरू असल्याची माहिती समोर येते. मात्र सीआयडीकडून या चौकशीबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात येत आहे. चौकशी नेमकी कशा संदर्भात केली जाते, वाल्मिक कराडांच्या पत्नीची चौकशी केल्यानंतर काय माहिती समोर आली हे सुद्धा अद्याप कळू शकलेलं नाही. या प्रकरणातील तपास आणि सीआयडी हे फार गुप्त पद्धतीनं करत आहेत. मात्र संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास वेगानं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, मराठी महाराष्ट्र न्यूज.